ऐकूच कमी येतंय, हा त्या व्यक्तीचा एकटेपणा वाढवण्यावर परिणाम करू शकतो का? खूप खूप जास्त सोशल स्टिग्मा आहे त्याला. म्हणजे ॲक्चुअली लोकं किती इझिली चष्मा घालतात आणि किती कठीण आहे त्यांना कन्विन्स करणं, की आता मशीन वापरलं तर तुम्हाला खरंच व्यवस्थित तुम्ही नॉर्मल आधीसारखे तुम्हाला ऐकू येईल. जसं घरामध्ये आजोबा आहेत आणि आजी आहेत, की ते टीव्हीचा आवाज घरातला वाढलाय खूप. हो. ही घरच्यांची बऱ्याचदा तक्रार असते. तर अशा काही गोष्टी असतात, की ह्या आपल्याला घरच्यांसाठी सायन्स आहेत, की ह्या व्यक्तीला आता कमी ऐकू यायला लागलंय. पण दोन्ही कानांनी जेव्हा 50% च्या वर होतं, तेव्हा नक्कीच त्यांना घरातले म्हणतात, की अच्छा. फार वैताग आलाय, ह्यांना हां, सारखं हां, बोलवायला हां, लागतं. हां, हां, ते ओच देत नाहीत किंवा असं हां. म्हणतात. 60 वर्षाचे आजोबा, हं. मला आता हळू-हळू सध्या कमी ऐकू यायला लागलंय, असं पेशंट म्हणून तुमच्याकडे आले आहेत. तर याची सुरुवात आणि निदान कशापर्यंत जातं? ज्यांना खूप उशिरापर्यंत हा त्रास नाही झालाय, असे हां. पण आमच्याकडे 90 वर्षाचे पण काही आजोबा येतात अच्छा. आणि त्यांना काहीच हिअरिंग लॉस जास्त नसतो. म्हणजे हां, जे हां, लोकं डायबेटिक आहेत हां. आणि खूप वर्ष ज्यांना डायबिटीसचं निदान झालंय असं, त्या लोकांना हेडफोन हा असा घटक आहे का, की जो खरंच त्या ऐकण्याला पुढे जाऊन घातक ठरू शकतो? कान टोकरण्याची लोकांना बऱ्याचदा सवय असते. त्याच्यामुळे इंजुरी होतात. तर बऱ्याचदा हे काय कशा पद्धतीने केलं पाहिजे कानाचं क्लिनिंग खरं तर? हां. बर्ड्स हा तरी वेगळा विषय. लोक काड्यापिटीच्या काड्या हो. किंवा हेअर पिन असं काही गोष्टींनी ते चाळायला कित्येकांना लागलेलं असतं. कित्येकांना त्या टप्प्यावरती मला हिअरिंग एड असं लावून फिरायचं नको वाटतंय. मी जनरली आता ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस करताना जेव्हा मी पेशंटला सांगतो, की आता काठी वापरायला लागेल, तर तेव्हा एक तो रेझिस्टन्स खूप लोकांना असतो. तसंच कदाचित मध्ये हिअरिंग एड विषय आहे का असा समज कित्येकांना? नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत. घरामधल्या टीव्हीचा आवाज फार वाढलाय. आजकाल आजोबा आमचे फार घरात मोठ्याने बोलतात. काय करायचं नक्की समजत नाही. असे बऱ्याच आपल्या घराघरांमधनं हे असे प्रश्न येत असतात. वयाच्या एका टप्प्यावरती जसं आपल्याला चष्मा लागतो, डोळ्यातला मोतीबिंदू पिकतो, केस पांढरे होतात. तसं कित्येकदा ऐकायला कमी यायला लागणं ही सुद्धा एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते. बऱ्याचदा त्या गोष्टीकडे काहीतरी कानात मळ साठला असेल किंवा काहीतरी तात्पुरतं झालं असेल, कानात पाणी गेलं असेल, अशा अनेक गोष्टींकडून ह्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्या जाण्याची वृत्ती जास्त प्रमाणात दिसते. पण कित्येकदा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे भविष्यात याचा आपल्याला काही मोठा तोटा होऊ शकतो का? किंवा भविष्यामध्ये हे दुखणं आणखी जास्त गंभीर रूप धारण करू शकतं का? अशा बऱ्याच गोष्टी असतात. कित्येकदा डोळ्याचा संबंध अगदी दिसण्याशी असतो. त्यामुळे त्या बाबतीत काही झालं की आपण पटकन घाबरतो आणि कानाने हळू ऐकू येतंय, थोडं कमी ऐकू येतंय, तर ही गोष्ट दुर्लक्षित केली जाऊ शकते. तर आजचा मुख्य विषय तोच आहे. म्हणजे वाढत्या वयानुसार आपल्याला येणारं ज्याला बहिरेपणा म्हणतो किंवा कमी ऐकू यायला लागतं असा तो एक विषय आहे. तर ह्यासाठी काय कारणं असू शकतात? ह्याच्या मध्ये कुठली वेळ आहे की ज्यावेळी डॉक्टरांकडे अगदी जाण्याची लगेच गरज आहे? प्रत्येक वेळी गेल्यानंतर आपल्याला कानाचं मशीनच लागेल म्हणून जायला नको की काय असाही विचार करण्याची गरज नाहीये. कारण बऱ्याचदा असं लक्षात येतं की हे मशीन वापरायला नको वाटतंय म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे कानाचं मशीन जर लागलं आपल्याला तर ते मशीन कोणतं घ्यावं? साधारण त्याची काळजी कशी घ्यावी? असे बरेच प्रश्न आपण या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. आपण जसं आपल्या पॉडकास्टमध्ये अनेकदा एक सीनियर ज्येष्ठ डॉक्टर्स येत असतात. त्याचप्रमाणे आत्ताच्या पिढीतले नवीन-नवीन डॉक्टर देखील यावेत आणि त्यांचं नवीन जनरेशनचं जे काही त्या दृष्टीने ज्ञान आहे, जो काही अभ्यास आहे, हे सुद्धा आपल्याला त्याचा अनुभव घेता यावा, असा कायम प्रयत्न राहत आहे. त्याच दृष्टीने आजचा आपल्या ज्या डॉक्टर आहेत, त्या अगदी वयाने नुकत्याच ENT झाल्या. त्यांनी गेल्या काही वर्षापासून त्या पुण्यामध्ये विमान नगरी ते कार्यरत आहेत. डॉक्टर सई बेलसरे केळुसकर याच्या आपल्या ENT सर्जन डॉक्टर आपल्याकडे गेस्ट म्हणून आले आहेत. तर हॅलो, आमच्या या पॉडकास्टवर तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. मला तुम्ही या पॉडकास्टसाठी बोलावलंत त्यासाठी खूप खूप आभार. आणि मी गेले 6 वर्ष ENT सर्जन म्हणून कार्यरत आहे. विश्रांतवाडीला हॉस्पिटल आहे आमचं, बेलसरी ॲडव्हान्स ENT सेंटर, आणि भारती विद्यापीठला पण मी असते 2 दिवस. ओके.
तर मेनली आज आपण वाढत्या वयानुसार कमी ऐकू येणं, बहिरेपणा जसं म्हणतो त्याविषयी बोलणार आहे. ते एक सगळ्यात बेसिक प्रश्न असतो असं, की वय वाढल्यानंतर बऱ्याचदा मोतीबिंदू पिकेल असं कित्येकांना गृहीत धरलेलं असतं. हम्म. तर तसंच ऐकू कमी येत जाईल हे घडतंच का? आणि हे बऱ्याचदा कशामुळे होतं? सो वाढत्या वयानुसार आपली ऐकायची नस कमजोर होत जाते किंवा आपल्या कॉकलियामधले हेअर सेल्स जे आहेत ते डिजनरेट होत जातात. त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे. काही जणांना बहिरेपणा 60व्या वर्षी येतो, काही जणांना 80व्या वर्षी येतो किंवा अगदी 40व्या वर्षी पण काही जणांना हा त्रास होऊ शकतो. पण बऱ्याचदा ही प्रोसेस नॅचरल असते. थोडंसं ह्याच्यात जेनेटिक पण प्री-डिस्पोजिशन असतं. हां. म्हणजे ज्या लोकांचं ज्या आई-वडिलांना पण हा त्रास थोडासा लवकर झालाय, तो अच्छा. लवकर त्यांना होऊ शकतो. ज्यांना खूप उशिरापर्यंत हा त्रास नाही झालाय, असे हां. पण आमच्याकडे 90 वर्षाचे पण काही आजोबा येतात अच्छा. आणि त्यांना काहीच हिअरिंग लॉस जास्त नसतो म्हणजे. हां. सो त्याच्यात जेनेटिक प्री-डिस्पोजिशन असतं. एक आहे की ज्या लोकांचं काम खूप लाऊड ठिकाणी आहे, म्हणजे हां. जे लोकं आर्मीमध्ये होते हां. किंवा एअरपोर्टवर काम आहे हां. किंवा ॲम्युनिशनच्या ठिकाणी काम असतं. त्यांना सतत लाऊड साऊंडच्या एक्सपोजरमुळे हं. हा त्रास लवकर होतो ओके. आणि तो ऑलमोस्ट बऱ्याच जणांना होतो. अच्छा. त्याच्यामुळे अशा लोकांनी कामाच्या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे. ओके. म्हणजे मोठे हेडफोन, त्यांचे नॉईज कॅन्सलेशन हां. हेडफोन्स मिळतात, हां. इयर मफ्स मिळतात, ओके. ते वापरू शकता किंवा मग खूप जास्त हिअरिंग लॉस असेल तर मग सरळ ते ट्रान्सफर पण घेऊ शकतात कुठल्या अच्छा. दुसऱ्या डिव्हिजनला. म्हणजे ओके. असे पण आमच्याकडे काही पेशंट्स अच्छा. येतात. आता समजा आपण एखादी केस म्हणूनच पाहायला गेलं, की एक 60 वर्षाचे आजोबा, हं. मला आता हळू-हळू सध्या कमी ऐकू यायला लागलंय, असं पेशंट म्हणून तुमच्याकडे आले आहेत. तर याची सुरुवात आणि निदान कशापर्यंत जातं? तर पहिली गोष्ट आपण एंडोस्कोपनी कान बघतो, हं. की कानात काही मळ आहे का? काही हां. डिस्चार्ज आहे का? हां. जर मळ असेल, कानात पाणी येत असेल किंवा काही तिथे डिस्चार्ज असेल तर तो तेव्हाच साफ करता येतो. खूप मळ असेल तर त्याच्यानी पण एक 10-20 डेसिबलपर्यंत ऐकू कमी येऊ शकतं. सो अच्छा. मळ क्लिअर केलाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण कानाचा हा बाहेरचा भाग झाला. मधला भाग म्हणजे मिडल इयर. हां. तिथे आपला कानाचा पडदा असतो आणि ऐकण्याची हाडं असतात. जर पडद्याला काही होल असेल, छिद्र असेल किंवा कानाचा कुठला प्रकारचा आजार असेल, क्रॉनिक ओटायटिस मीडिया, हां. तर तो आपल्याला दुर्बिणीने दिसतो आणि आयडियली तो आधी आपल्याला रिपेअर केलं पाहिजे आणि मग हिअरिंग असेसमेंटच्या बद्दल ठरवता येतं. ओके. आणि शेवटचा भाग म्हणजे इनर इयर. सो आपण जे एज रिलेटेड हिअरिंग लॉस असतो, प्रेस्बायक्युसिस म्हणतात, तो आपल्या इनर इयरचा प्रॉब्लेम आहे. अनफॉर्च्युनेटली ह्याला काही अशी औषधं नाही आहेत की आपण रिकवर करू हां. शकतो किंवा काही सर्जरी नाही आहे. हां. खूप बहिरेपणा असेल दोन्ही कानाला तर त्याला सर्जरी आहे, कॉक्लिअर इम्प्लांट. ओके. पण थोडासाच प्रॉब्लेम असेल तर त्याला मग काही नसेची टॉनिक्स देतो आपण अच्छा. आणि हिअरिंग एड. ओके. आणि बऱ्याचदा लोकांना आता घरामध्ये ही लक्षणं दिसायला लागतात, की वय वाढतंय तसं घरामध्ये आजोबा आहेत आणि आजी आहे, की ते टीव्हीचा आवाज घरातला वाढलाय खूप. हो. ही घरच्यांची बऱ्याचदा तक्रार असते. तर अशा काही गोष्टी असतात, की ह्या आपल्याला घरच्यांसाठी सायन्स आहेत, की ह्या व्यक्तीला आता कमी ऐकू यायला लागलंय. बरोबर. तुम्ही म्हणालात तसं टीव्हीचा आवाज खूप जोरात वाढवणे किंवा स्वतःहून खूप जोरात बोलणे हां. किंवा दुसऱ्या खोलीतनं बोलवलं, की ऐकूच न जाणे हां. किंवा फोनवरती पण खूप हां. जोरात बोलणे किंवा व्हॉल्यूम एकदम हां. फुल करून बोलणे. ही काही अर्ली सायन्स आहेत, ओके. जे आपण आपल्याला आढळल्यास तुम्ही लवकर दाखवू शकता. म्हणजे जर सॉल्व्हेबल प्रॉब्लेम असेल, तर तो लवकरच आपण अच्छा. टॅकल करू शकतो. किंवा जनरली ज्याला ऐकू कमी येतं, तो माणूस जास्त स्वतः मोठ्याने बोलायला लागला हे चिन्ह असू शकतं हो. बऱ्याचदा. स्वतः बऱ्याचदा खूप जास्त जोरात म्हणजे बोलायला लागतात अच्छा. असे पेशंट. आणि बऱ्याचदा ह्या वयामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज असे वेगवेगळे काही ना काही आजार असतात. तर ह्या आजारांचा कमी ऐकू न येण्याशी संबंध असतो का असा कधी? बरोबर. सर डायबिटीसचं आम्ही नोटीस केलंय, की हां. जे लोकं डायबेटिक आहेत हां. आणि खूप वर्ष ज्यांना डायबिटीसचं निदान झालंय असं, त्या लोकांना थोडंसं अर्लियर ऑनसेट हिअरिंग लॉस होतो ओके. कंपेअर्ड टू दोज हू आर नॉन डायबेटिक. हां. हायपरटेन्शन आणि ज्यांना आधी हिस्ट्री स्ट्रोकची वगैरे आहे, हां. त्यांना पण अर्ली ऑनसेट हिअरिंग लॉस होऊ शकतो. हं. कारण शेवटी हा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो हां. इनर इयरचा आणि त्याच्याने पण ते लवकर होतं. अच्छा. मग अशा दुखण्यामध्ये ती शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं ह्या गोष्टी पाळल्यानंतर कदाचित ह्याच्यावरती त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. शुगर नॉर्मल असणे म्हणजे
जे डायबेटिक आहेत त्यांना शुगर नॉर्मल ठेवायलाच पाहिजे बाकीच्या कारणांसाठी पण. शुगर नॉर्मल असली तरी पण हिअरिंग लॉस थोडासा अर्लियर होऊ ऑनसेट होऊ शकतो. शकतो ओके. कम्पेअर्ड टू नॉन डायबेटिक्स. अच्छा. बऱ्याचदा असं होतं की घराघरामध्ये आम्ही बऱ्याचदा अशा ओल्ड एज ह्यावरतीच जास्त एपिसोड आमचे करतो. तर ह्या वयामध्ये बऱ्याचदा इतर अनेक कारणं असतात ज्यामुळे माणूस खूप एकटा स्वतःला समजायला सुरुवात होते, की कधी-कधी जोडीदाराचा मृत्यू झालेला असतो किंवा जवळ आपल्या त्या वयातले मित्र आपले काही कारणांनी आपल्या सहवासात नसतात आता. हा एकटेपणा ॲक्सेप्ट करायला लागणं हा इतर ह्या वयाचा भाग झाला. ऐकूच कमी येतंय, हा त्या व्यक्तीचा एकटेपणा वाढवण्यावर परिणाम करू शकतो का? हो, म्हणजे ह्याचा खूप ह्याला एक सोशल अँगल पण आहे. हां. म्हणजे घरी आजी एकटीच असते. हां. ती अ, अ, तिला टीव्हीवरचं पण हळू-हळू ऐकू कमी येईन असं हां. होतं किंवा मग काही एंटरटेनमेंटला साधन पण राहत नाही. हं. कोणाला फोन केला तरी नीट ऐकू येत हां. नाही. हां. मग ते लोकं आपापल्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी होऊन जातात हां. आणि दुसऱ्यांशी बोलणं कमी-कमी होत जातं. मग घरातले पण त्यांना जास्त डिस्कशन्समध्ये इन्क्लूड करत नाहीत. ओके. सो त्याच्याने एकटेपणा वाढतो आणि तुमचं घरातलं इन्व्हॉल्वमेंट पण कमी झाल्यामुळे एक अर्ली ऑनसेट डिप्रेशन पण त्याच्याने येऊ शकतं किंवा ओके. डिमेन्शिया पण हळू-हळू वाढू शकतो. आणि अच्छा. मुळात स्वतःचा कॉन्फिडन्स कमी झाला, हां. की बाकीचे पण सगळ्या हां. म्हणजे सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्सची सुरुवात ती होते. त्याच्यामुळे हिअरिंग इज अ व्हेरी इम्पोर्टंट फिफ्थ सेन्स. सो ओके. त्याची लवकरात लवकर जेव्हा हां. लक्षात येईल, की हे आणि असं होतंय. त्याला सॉल्व्ह करणं खूप कठीण पण नाही. म्हणजे हां, हां. असं नाहीये, की ते हां. अगदी अनइमॅजिनेबल प्रॉब्लेम आहे. हां, हां. थोडंसं मे बी कॉस्ट हिअरिंग एड्सची चष्म्यापेक्षा जास्त हं. असते. म्हणून थोडासा विचारही जास्त करतात. हां. पटकन जाऊन त्याकडे चष्मा घेतात. येणारच आहे आपण आता तो सगळा विषय पुढे, की आता समजा आणि कुठल्या स्टेजला तुम्ही असं सांगता, की आता हे बहिरेपणा ह्याला म्हणता येईल बाबा आता, की सो साधारणपणे जेव्हा 50% डेसिबल 50% वरती हां. दोन्ही कानाला जेव्हा ऐकू कमी येतं, हां. तेव्हा ते सगळ्यांना जाणवायला लागतं, हां. की नक्की ह्यांना हिअरिंग लॉस हां. आहे. त्याच्यापेक्षा कमी जेव्हा असतं तेव्हा त्या माणसाला जाणवत असतं. हां. पण काम चालू राहतं. चाललंय. हां. इतकं काही त्याच्याने हां. अफेक्ट नाही होत डेली हां. लाईफ. पण दोन्ही कानाने जेव्हा 50% वर होतं, तेव्हा नक्कीच त्यांना घरातले म्हणतात, की अच्छा. फार वैताग आलाय, ह्यांना हां, सारखं हां, बोलवायला हां. लागतं. हां, हां, हां. ते ओच देत नाहीत किंवा हां. असं म्हणतात. किंवा बऱ्याचदा आता आपण तर हे वाढत्या वयानुसार बोलतोय. सध्या सतत सगळ्यांच्या कानामध्ये हेडफोन आहेत. हेडफोन हा असा घटक आहे का, की जो खरंच त्या ऐकण्याला पुढे जाऊन घातक ठरू शकतो? किंवा त्याचं असं एक टाईम लिमिट काय आहे, की बाबा एवढे तास वापरणं ॲटलीस्ट ठीक आहे बाबा दिवसात? खरं म्हणजे हेडफोन्स खूप जास्त वापरणे अगदी वाईट आहे. म्हणजे त्याच्यानी लवकर हिअरिंग लॉस होऊ शकतो. ह्याची सुरुवात एक 20च वर्ष झाली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे अशा स्टडीज नाही आहेत, की हां. 50 वर्ष हेडफोन वापरून काय परिणाम हां, होतो. हां, ते हां. आता अजून काही वर्षांनी येतील दिसतील. अशा स्टडीज. पण आमच्याकडे खूप पेशंट्स येतात, ज्यांना अगदी 20-30व्या वर्षी पण हाय फ्रिक्वेन्सी हिअरिंग लॉस झालेला असतो. ओके. आणि त्यांचं ते म्हणतात, "नाही, आम्ही रोज 3 तास, 4 तास हेडफोन्स वापरतो." हां. सो डेफिनेटली वी डू नॉट रेकमेंड. आणि जरी तुम्ही वापरत असाल तरी खूप फुल व्हॉल्यूमवरती ऐकण्याने पण जास्त त्रास होतो. कारण आपले कान डिझाइन नाही आहेत. हां, हां. इतक्या जवळनं इतक्या जोरात खूप ओके. वेळ आवाज ऐकण्यासाठी. अच्छा. आणि अजून एक मी सांगू इच्छिते, की आमच्याकडे असे खूप पेशंट्स येतात जे म्हणतात, की अचानक हां. लाऊड साउंड, डीजेच्या आवाजामुळे, ते खूप जोरात आवाज ऐकल्यामुळे अचानक एका कानातनं ऐकू येण्याचं कमी वाटतंय हं. किंवा कानात असा कू आवाज येतोय. हां. तर त्याला सडन ऑनसेट सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणतात. अच्छा. आणि नुसतं लहान मुलांमध्ये नाही, अगदी ओल्डर एज अच्छा. ग्रुपमध्ये पण हा होतो. हां. आणि हा का होतो ह्याला खूप म्हणजे कारणं थिअरीज आहेत. हां. कधी-कधी सडन लाऊड साउंडमुळे किंवा ओके. कधी फक्त व्हायरल इन्फेक्शननी असं होतं. अच्छा. आणि अशा वेळेला लवकर ई-एन-टी सर्जनकडे येणं महत्वाचं आहे. कारण हा पूर्ण रिव्हर्स करता येतो. बरं. म्हणजे फक्त गोळ्या असतात. फक्त अच्छा. मेडिसिन्सनी स्टिरॉइड्स असतात म्हणजे. ओके. पण त्याच्याने तो इनर इयरचा रक्तपुरवठा रिकव्हर होतो आणि आधीसारखं ऐकू येऊ शकतं. पण तुम्ही 1 हां. महिना घालवला बरं. आणि मग आलात, की मग त्याला काही सोल्युशन नाहीये. अच्छा. मग तो कायमचाच त्या कानाचा हां, म्हणजे बहिरेपणा आहे त्याला. बऱ्याचदा तो कायमचा राहू शकतो. अच्छा. सो ह्याच्यामध्ये गोल्डन टाईम इज ॲक्चुअली 3 डेज. ओके.
आणि बऱ्याचदा हे कानाचे इंजुरी हा विषय मगाशी चालला होता. कान टोकरण्याची लोकांना बऱ्याचदा सवय असते. त्याच्यामुळे इंजुरी होतात. तर बऱ्याचदा हे काय कशा पद्धतीने केलं पाहिजे कानाचं क्लीनिंग खरं तर? सो ॲक्च्युली आपले कान सेल्फ क्लेन्झिंग आहेत. हं, मळ आपोआप आतून बाहेर येत असतो. हं, काही जणांना टेंडन्सी असते वॅक्स अक्युमुलेट होण्याची. हं. त्या माणसांनी ॲक्च्युली आम्ही काही ड्रॉप्स रेकमेंड करतो. ते ड्रॉप्स वापरू शकता अच्छा. आणि फक्त टॉवेलनी बाहेरचा कानाचा भाग पुसायचा रोज ओके. अंघोळीनंतर. एवढंच करायला पाहिजे. हां. ओव्हर द काउंटर इयरबड्स वापरून तो आतमध्ये इजा होऊ शकते. अच्छा. आपला कानाचा कॅनाल असा असतो हां, आणि तो बरोबर कॅनाललाच टच करतो. हां. त्याच्यामुळे कॅनालला पण दुखतं म्हणजे लागतं आणि तो मळ जर असेल तो अजून आत जातो. अच्छा. सो बऱ्याचदा त्याच्याने प्रॉब्लेम काही सॉल्व्ह तर होत नाही हां. आणि जखम मात्र होऊ शकते. पण कित्येकांना असं वाटतं ना, की मग जर ते काढलं नाही तर साठत राहील आणि मग परत मळ साठला म्हणून डॉक्टरांकडे जाऊन काढून यायला लागतं. हो, पण ते म्हणजे मिसकन्सेप्शन आहे. हां, तुम्ही खूप मळ तुम्हाला जर असं जाणवत असेल नाही, जर दर 6 महिन्यांनी खूप मळ जमतो, हां. तर तुम्ही दर 6 महिन्यांनी सरळ जाऊन दाखवा. अच्छा. आणि जर तुम्ही दाखवलं एकदा आणि काहीच नाहीये, तर मग तुम्हाला नाहीये जास्त टेंडन्सी. तर ओके. नुसतं उगीच म्हणजे सवय. सवय म्हणून ते हां. करू नका. ओके. कारण जखम होऊ शकते आणि स्पेशली जे डायबेटिक्स वगैरे असतात, त्यांना एकदा जखम झाली, हां. तर ती बरी व्हायला पण खूप दिवस लागतात. अच्छा. आणि उगीच अँटिबायोटिक्स आणि तो हां. सगळा आणि प्रकार. जनरली म्हणजे बर्ड्स हा तरी वेगळा विषय. लोक काडीपिटीच्या काड्या हो, किंवा हेअर पिन असं काही-काही हो, गोष्टींनी ते चाळायला कित्येकांना लागलेला असतो. हो. हे आता आपण परत त्या बहिरेपणा विषयाकडे येऊ. आता ठीक आहे, तू आलाय पेशंट डायग्नोसिस झालंय. आता ट्रीटमेंट करायच्या बहिरेपणाची वृद्धपणातल्या. हं. तर ह्याचे टप्पे काय-काय? म्हणजे हिअरिंग एड हा विषय तर आहेच. त्याच्या अलीकडे पलीकडे काय असतं? सो आधी आपण एक्झामिन केल्यानंतर एक प्युअर टोन ऑडिओमेट्री करतो. ओके. म्हणजे जसा चष्म्याचा नंबर हां. काढतात, तसा ऐकण्याचा नंबर काढतात. अच्छा. सो एक्झॅक्टली किती डेसिबल्स हिअरिंग लॉस आहे आणि कुठल्या फ्रिक्वेन्सीला हिअरिंग लॉस आहे ते आपल्याला बघता येतं. ओके. त्याच्याप्रमाणे मग पुढची ट्रीटमेंट होते. हां, जर हा कंडक्टिव्ह लॉस असेल, हां, म्हणजे पडद्याच्या रिलेटेड, तर तो ॲक्चुअली रिपेअर म्हणजे तो बरा पण करता येतो हां. सर्जिकली किंवा मेडिसिन्सनी. ओके. पण जर तो नर्व्ह लॉस असेल, म्हणजे त्याला आपण सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणतो. तर तो किती डेसिबलचा आहे, त्याला काही मल्टीव्हिटॅमिन्स देऊन काही रिकव्हर करण्यासारखा आहे का मग पुढे लगेच त्या पेशंटना हिअरिंग एड लागेल, बरं. ह्याचा आपण त्याप्रमाणे मग तेव्हा अच्छा. ॲडवाईस देऊ शकतो. ओके. तर मेन ह्यातलं हिअरिंग एड या विषयाकडे आपल्याला जायचंय. बऱ्याचदा मी जसं इंट्रोडक्शनमध्ये म्हणलं, तर कित्येकांना त्या टप्प्यावरती मला हिअरिंग एड असं लावून फिरायचं नको वाटतंय. म्हणजे जनरली आता ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस करताना जेव्हा-जेव्हा मी पेशंटला सांगतो, की आता काठी वापरायला लागेल, तर तेव्हा एक तो रेझिस्टन्स खूप लोकांना असतो. तसंच कदाचित ENTमध्ये हिअरिंग एड विषय आहे का असा समज कित्येकांना? खूप खूप जास्त सोशल स्टिग्मा आहे त्याला. हां. म्हणजे ॲक्चुअली लोकं किती इझिली चष्मा घालतात हां, आणि किती कठीण आहे त्यांना कन्विन्स करणं, की हां. आता मशीन वापरलं तर तुम्हाला खरंच व्यवस्थित तुम्ही नॉर्मल आधीसारखे तुम्हाला ऐकू येईल. अच्छा. सो आणि आता टेक्नॉलॉजी खूप चेंज झाली आहे. हां. सो आधीचे जे मशीन्स होते, हं. असे पॉकेट मॉडेल्स होते. हां, इथे बघा वायर असायची हां, आणि कानात हां, घालायचे. हां. तसे आता नाही आहेत. बरं. पूर्ण कानात बसणारे पण मिळतात. हां, काही तर इन द कॅनाल असतात. हां, म्हणजे पूर्ण कॅनालच्या आतमध्ये जातात. हां, आणि जशी आताची पिढी इअरपॉड्स हां, वगैरे वापरतात, हां. त्याच्यापेक्षाही लहान असतात. बरं. सो तसे मोल्ड्स बनवून ते चांगले दिसणार मशीन नाहीत, बाहेरून जास्त व्हिजिबल नाही किंवा तुमच्या स्किनच्या कलरशी मॅच होतील असे काही आहेत ना. अगदी त्याच्यामध्ये. स्किनला मॅच करणारे पण असतात. अच्छा, आणि इव्हन ब्लूटूथ टेक्नॉलॉजी वापरणारे पण अच्छा. मशीन्स आहेत किंवा बरं. तुम्ही फोन पण हिअरिंग एडमध्ये घेऊ शकता. तुम्ही गाणं अच्छा. पण ऐकू शकता. बरं. सो हिअरिंग एड टेक्नॉलॉजी हॅज रिअली म्हणजे आणि दरवर्षी ते चेंज होतं. म्हणजे आम्हाला अच्छा. पण अपडेट करायला लागतं, हां, हां, की हां, 5 वर्षापूर्वी जे होतं हां. हिअरिंग एड, ते ओके. आता अजून छोटं झालेलं असतं. कदाचित मला असं वाटतं, की जनरली चष्मा आपण नवीन करतो, तेव्हा तसा तो पटकन आपल्याला ॲडजस्ट होतो. ह्याच्यामध्ये असं काही घडतं का, की त्या वेव्हज ज्या पद्धतीने आता ऐकू येतात, त्याच्याशी मॅच न झाल्यामुळे लोकं पटकन त्याच्याविषयी हार मानतात, की नकोच मला हे? बरोबर आहे. ॲक्चुअली त्याला थोडासा लागतो हां, ॲक्लिमेटाइज व्हायला. हां, म्हणजे एक आम्ही बघितलंय, की ज्या लोकांना खूप हिअरिंग लॉस आहे, हां, त्यांना ना अगदी खूप पॉवरफुल मशीन्सनी कधी-कधी खूप वर्ष मध्ये गेलेली असतील, हां. तर तेवढा बेनिफिट होत नाही. ओके. पण जर तुमचं साधारण
50-60-70% पर्यंत जर हिअरिंग लॉस असेल हं. आणि तुम्ही वेळेत मशीन ओके. वापरायला लागलात बर. तर त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. अच्छा. काही काही जणांना सुरुवातीला असा खरखर आवाज येतो हा. किंवा ते म्हणतात की अगदी खूप जोरात आवाज येतोय, मला झोपच येत नाहीये हा. किंवा डोकं दुखतंय. हा. तर ते आपण ऍडजस्ट करू शकतो. बर. त्याला फाईन ट्युनिंग म्हणतात. अच्छा. पण ती करून छान येतं ऐकून. ओके. आणि जनरली आता मशीन जेव्हा लागतात तेव्हा ते बऱ्याचदा बॅटरी ऑपरेटेड असतं किंवा काय काळजी घ्यावी, कसं करावं, याविषयी काय सांगता येईल? सो 2 प्रकारचे मशीन्स आहेत. मेजॉरिटी म्हणजे बॅटरीवालेच मशीन्स आहेत. आपल्या घड्याळाचं जे सेल असतं हा. त्या साइजचे साधारण सेल्स असतात. हा. सो ते आम्हाला पेशंटला शिकवायला लागतात की हा. ती तुम्हाला स्वतःहून सेल बदलता आली पाहिजे. हा. कारण त्या खूप जास्त वय असेल तर तुम्हाला नीट दिसतही नसतं ते बरोबर सेल आहे. कसं बदलायचं. हो. सो काळजी अशी हिअरिंग एडची जशी आपण मोबाईलची काळजी घेतो तशीच घ्यायची. म्हणजे एकतर खूप पडू नाही द्यायचं. हं. दुसरी गोष्ट पाण्यात तो भिजू नाही द्यायचा. हं. तिसरी गोष्ट त्याचं सेल आत असताना तो बंद करून खूप दिवस ठेवून नाही द्यायचा. अच्छा. कारण ती मग सेल लीक होऊ शकते. जसं नॉर्मली कुठल्याही रिमोट मधली सेल लीक होतात तसं. ओके. आणि साधारण त्याचं असं काही लाईफ असतं की हे मशीन इतक्या दिवस म्हणजे नीट वापरलं तरी जेवढं तुम्ही चांगलं वापराल तेवढं चांगलं राहील असं आहे? बरोबर आहे. अच्छा. चांगलं वापरलं तर साधारण 10 म्हणजे अगदी 8 ते 10 वर्षही अच्छा. वापरू शकता. अच्छा. सो तसं काही त्याचं लाईफ म्हणजे हे वापरून खराब होणार ती म्हणजे मोबाईल नाही. सारखंच आहे की ते नीट वापरलं तर बऱ्यापैकी दिवस 8-10 वर्ष चालतो. तरी छान राहतं. अच्छा. फक्त त्यातनं एक मुद्दा महत्त्वाचा असाच होता की जेवढ्या लवकरात लवकर ऐकू कमी यायला लागले तेव्हा वापरायला सुरुवात केली तर त्याचं बेनिफिट जास्त आहे हां, छान ऐकू म्हणजे येण्याशी. त्याच्याने तुम्ही त्याच्या यूज टू पण हां. लवकर होता. ओके. समजा तुम्हाला हिअरिंग लॉस 50व्या वर्षी झाला हं. आणि तुम्ही 80व्या वर्षी आलात, की हां. आता मला मशीन लावा, आता मला छान ऐकायचंय. हां. हां. तर तुमचं ती जी ॲडजस्टिंगची कपॅसिटी पण थोडीशी ओके. कमी होते. ओके. तर ह्या सर्व चर्चेत ना ते एक टेक अवे मेसेज म्हणून काय सांगता येईल? हां, म्हणजे एज रिलेटेड हिअरिंग लॉस हा खूप कॉमन आहे आणि ही नॅचरल प्रोसेस आहे. हं. त्याच्यामुळे घाबरून दाखवणंच नाही हां. अशी करायची गरज नाहीये. त्याचं लवकर निदान करता येतं. आपल्याला हिअरिंग टेस्ट करता येतं आणि जर काही म्हणजे रिपेअर करण्यासारखं असेल, सॉल्व्ह करण्यासारखं असेल तर ते पण आपण करू शकतो आणि जर लागलं तर मग हिअरिंग एड इज ऑल्वेज अ गुड ऑप्शन. ओके. तर आजच्या एपिसोडमधून म्हणजे मुख्यतः ऐकू कमी येतं हा विषय बऱ्याच जणांना माहिती असतो, त्यासाठी डॉक्टरांकडे जावं हे माहिती असतं. इतर सर्व गोष्टी ऐकून कमी येणं या व्यतिरिक्त मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटलं की ऑलरेडी वाढत्या वयाबरोबर कित्येकदा नैसर्गिक कारणामुळे आपलं सोशल कनेक्शन कमी व्हायला लागलेलं असतं. शारीरिक कारणामुळे हे जर सोशल कनेक्शन आणखी कमी कमी होत गेलं तर हा शारीरिक आजार आपल्या मानसिक आरोग्यावरती किती प्रमाणामध्ये त्याचा मोठा तोटा होऊ शकतो हा मुद्दा मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटला. कारण कोणताही आजार असला तर बऱ्यापैकी बदलत्या सायन्सच्या नुसार त्यावर एक चांगल्यापैकी ट्रीटमेंट मिळू शकते इतपत आत्ताच्या काळात डेव्हलपमेंट होते आहे. पण ह्या गोष्टी जर आपण सर्व गोष्टी उपलब्ध असताना त्याचा योग्य वेळेमध्ये फायदा करून घेतला नाही तर शारीरिक आजाराला एक मानसिक पैलू देखील कसा येऊ शकतो हा मुद्दा सर्वांनी लक्षात घ्यावा. घरामध्ये कित्येकदा जेव्हा मी ऑर्थोपेडिक म्हणून प्रॅक्टिस करतो की वाढत्या वयानुसार अनेकदा वृद्ध लोकांचीच अशी एक टेंडन्सी असते, लहान गावांमध्ये हा प्रकार बऱ्याचदा दिसतो की आता आमचं काय राहिलंय. मधल्या काळातल्या लोकांनी त्यांच्या तब्येतीकडे बघा आणि घरातल्या नातवंडांनी आपल्या तब्येतीकडे बघा, त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. असं बऱ्याचदा वाढत्या वयानुसार आपण उगीचच त्यामध्ये अशी एक मनोवृत्ती करून घेत असतो. तर तसं करण्याची गरज नाही आहे. प्रत्येकच गोष्टीसाठी खूप जास्त खर्च येईल किंवा प्रत्येकच गोष्टीसाठी ऑपरेशनच लागू शकेल का ह्या भीतीमुळे उगीचच मागे राहून आपल्या शरीराची आणखी हेळसांड करून घेऊ नये अशी या निमित्ताने सर्व वाढत्या वयातील ज्यांचे वय आता वाढते, जे 60च्या पुढे जातात, ह्या सर्वांनी अशा प्रत्येक आजाराकडे अशा दृष्टीने पाहायला सुरुवात करावी असं या निमित्ताने म्हणावं वाटतं. तर आज आपल्या गप्पांमधनं खूप एक वेगळा विषय होता, म्हणजे मुख्यतः हेअरिंग एड हा विषय मला जास्त यावर महत्त्वाचा वाटला बोलायला. तर आमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. यावरही आणखी काही प्रश्न तर आम्ही तुम्हाला नक्कीच विचारू. तर आमच्या सर्व टीमतर्फे थँक्यू. थँक यू सो मच.